नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. ईश्वर सर्वभूतानां हृद्येश्वरजुन तिष्ठती, भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता, उठ तसे ती तत्वता तयाचे रूप. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. भगवान परमात्मा अर्जुनाला स्पष्ट सांगतात, अहंकाराचा अंगीकार करून मी युद्ध करणार नाही अशी तू प्रतिज्ञा करत आहे, पण प्रकृती तुझ्या या प्रतिज्ञेला टिकू देणार नाही. अर्थात स्वभावतः स्वतःच्या क्षत्रियाच्या कर्माने तू बांधला गेला आहेस, म्हणून अविचाराने जे युद्ध नावाचं कर्म तुला करण्याची इच्छा नाही किंवा तू इच्छा करत नाही, पण प्रकृतीला वश होऊन प्रकृतीच्या ताब्यात जाऊन हेच युद्ध नावाचं कर्म केल्याशिवाय तो राहणार नाही. का? प्रारब्धाच्या अधीन मनुष्य असतो. म्हणजे कर्माच्या असणारा अधीनत्वाचा विचार 60 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगितल्यानंतर 61व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये जसा जीव कर्माच्या अधीन आहे तसा तो ईश्वराच्याही आज्ञेच्या अधीन आहे. तो ईश्वर अदृष्ट ताब्यात असल्यामुळे प्रत्येक प्राणीमात्राला अदृष्टाचा भोग करवितो, अर्थात कर्माचा भोग त्याला करवितो. ज्याप्रमाणे रोगी पुरुषाला रोग आवडत नाही, दरिद्र पुरुषाला दारिद्र्य आवडत नाही, पण प्रारब्धापुढे कोणाचं काही चालतही नाही. ते अदृष्ट किंवा प्रारब्ध ईश्वराच्या वशीभूत असल्यामुळे तो ईश्वरही आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान आहे. प्राणी मात्र किंवा जीव प्रारब्ध कर्मानुसार 84 लाख प्रकारच्या देहापैकी कोणत्या तरी एका देहावर आपली वासना ठेवतात आणि जशी त्याची वासना असते त्यानुसार त्याला जन्म घ्यावा लागतो. जरी एखादा तपाने संपन्न जरी असेल तर तुकोबारायांचं म्हणणं असं आहे, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. तपाच्या बळाने संपन्न जरी असेल तर वासनेनुसार त्याला जन्म घ्यावा लागतो आणि वासना ज्या देहावर विराजमान असते त्या देहाचाच आकार त्याला प्राप्त होतो. सगळ्यात मोठं उदाहरण आपल्यासमोर आहे भागवतातलं भरत राजाचं उदाहरण. त्या आपल्या सगळ्या पुराणामध्ये किंवा शास्त्रामध्ये भरत नावाचे 2-4 राज्य होऊन गेले, पण ज्यामुळे आपल्या भारत देशाला भारत असं नाव प्राप्त झालं ते भरत राज्य मात्र वेगळे आहे. नाथ महाराजांनी भागवताच्या 11व्या स्कंधाच्या 2ऱ्या अध्यायामध्ये त्या भरत राजाचा विचार केला आहे. ते नेद्दिक मंडल जिंकिले. हा ऋषभदेव हा ऋषभदेवांचा भागवतामध्ये विचार आलेलाच आहे. ऋषभदेवांचे शतपुत्र आहेत. ते सगळे वेदांतामध्ये पारंगत आहेत आणि त्यांच्यापैकी तेषां वै भरतो ज्येष्ठो नारायण परायण असा भागवतामध्ये विचार आला आहे. तर ते भरत आहे ज्यांच्यामुळे आपल्या भारत देशाला भरत नाम प्राप्त झालं. तर मग ते सगळे जन्म कसा काय प्राप्त झाला तर त्यांचा विचार करत असताना तेने दिग्मंडल जिंकिले, समुद्रवलयांकित राज्य केले, नाना भोग भोगिले, जे नाही देखिले सुरनरी किंवा सुरवरी. जे देवांना सुद्धा भोग मिळाले नाही ते सगळे भोग भरतांना प्राप्त झाले. नाथ महाराजांनी त्यांचा विचार केला, दिग्मंडल जिंतिले, सगळ्या 10 दिशा त्याने जिंकून घेतल्या. समुद्रवलयांकित राज्य केले, जितकी भूमी समुद्राने अंकित आहे म्हणजे समुद्राचं वलय प्राप्त झालं, याचा अर्थ समुद्राने वेढलेली संपूर्ण पृथ्वी त्यांनी आपल्या ताब्यात आणली. त्यांना चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. बरं, संपूर्ण पृथ्वीचं गोल आकार त्याला म्हणतात चक्र, आणि त्या चक्रवर्ती असणाऱ्या पृथ्वी ज्याचं एकटं राज्य त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. राजाचे 2 प्रकार, काही मांडलिक राजे असतात आणि काही चक्रवर्ती सम्राट असतात. तर ज्याचं आपापलं गावातलं राज्य, आपापल्या प्रांताचं राज्य, तो मांडलिक राजा झाला. पण संपूर्ण पृथ्वीरेखाचंच राज्य त्याला चक्रवर्ती सम्राट असं म्हणतात. संपूर्ण राज्य केलं
नाथ महाराज म्हणतात, जे राज्य वैभव भोगिती तयांसी कदा नवे गा विरक्ती, भरते केली नवल ख्याती, भोगीला श्रीपती भोग त्यागी. जे राज्याचा वैभवाचा भोग घेतात त्यांना विरक्ती कधीच येत नाही. त्याचे दोन अर्थ होतील बरं. दोन अर्थ म्हणजे राज्याचं वैभव हे राज्य वैभव, आणि दोन अर्थ दुसरा, जे राज्य भोगतात किंवा वैभव भोगतात त्यांना विरक्ती कधीच राहत नाही. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर व्यक्तीने फार वजनदार राहू नये, कारण जर राज्य वैभवाचा भोग घेतला तर भोगाची लालसा मनामध्ये वाढत जाते आणि मनामध्ये एकच विषय चांगला राहू शकतो, एकतर वैभवाची अपेक्षा राहील किंवा मग त्यागाची अपेक्षा राहील. म्हणून तर जे राज्य वैभव भोगिती तयांशी कदा नवे गा विरक्ती, त्यांना कधीही वैराग्य प्राप्त होत नाही. पण भरत राजाने मात्र नवल ख्याती केली की भोगाचा त्याग करून श्रीपती परमात्म्याची सेवा केली. परिणाम असा झाला, जिचा प्रसूतीचा काळ जवळ आला आहे अशी एक हरिणी पाणी पिण्याकरता सकाळी आली. स्नान संध्याचं कर्म भरताचं चालू आहे आणि त्यावेळेला सिंह गर्जना ऐकल्याबरोबर त्या सिंहाच्या आवाजाच्या धाकाने तिचा गर्भपात झाला. म्हणजे उदरातला गर्भ पाण्यात पडला, तो वाहून जातो. आवाजाचा दुष्परिणाम होतो बरं. म्हणून आवाजाची मर्यादा असते बघा, किती ऐकावं किती नाही. आता आवाजाची बेसुमार मर्यादा आपण आपल्या उत्सवात लावली आहे. नवरात्र आवाजाचा बेसुमारपणा, लग्न आवाजाचा बेसुमारपणा, गणपती विचारायचं काम नाही बघा. लोकमान्य टिळकांनी कशा करता उत्सव केला असं सुरू, ते त्यांचं उद्दिष्ट वेगळं होतं आणि आज त्याला काय स्वरूप प्राप्त झालं आहे, विचित्र गोष्ट आहे. आवाजाचा दुष्परिणाम तो कीर्तनातही आता यायला सुरुवात झाली आहे. त्या आवाजाचा दुष्परिणाम झाला आणि तिचा झाला गर्भपात. तो गर्भ पाण्यात वाहू लागला आणि भरताला दया आली. दयेमुळे तो गर्भ उचलला आणि आपल्या आश्रमात आणला. ज्यांचा पूर्ण वेळ नामचिंतनामध्ये जायचा तो सगळा वेळ आता त्या जो हरणीचा गर्भ आहे त्याला पाडस म्हणतात, त्याच्या संगोपनामध्ये जाऊ लागला. त्याचा प्राणी स्वभाव आहे, ते जोपर्यंत लहान होतं तोपर्यंत ते आश्रमात राहिलं आणि एकदा त्याचं वय चांगलं झालं की ते निघून गेलं. म्हणून फार जास्त विद्यार्थ्यावर प्रेमही करू नये. जोपर्यंत त्यांचं वय कमी असतं तोपर्यंत आश्रमात राहतात ते. नंतर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले की ते जात असतात. असं म्हणून इतक्या दिवस मी तुला सांभाळलं, तुम्हाला सोडून चाला जाणारच आहे तो. इथं पशुपक्षी जातात तर माणसाचं काय आहे. तो गेला पण भरताच्या मनात वासना राहील आणि वासनेचा संग अंतकाळामध्ये झाल्यामुळे जसा वासना तशा प्रकारचा जन्म. साधना वाया नाही गेली बरं. त्याही जन्मामध्ये साधनेचं स्मरण राहिलं. जन्म झाला हरणाचा प्राप्त, पण मग हरणाच्या जन्मामध्ये सरोवरात जावं, स्नान करावं, मुखात पाणी घ्यावं आणि भगवान शंकराच्या पिंडीला अभिषेक करावा. श्रावण जवळच आलेला आहे. ते भगवंताला जल आवडतं. साधना खंडित नाही झाली बघा. परमार्थाची साधना वाया जात नाही. वैकुंठवासी गुरुवरे श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, जो कितीही अट्टाहासाने केला तर आपल्याबरोबर येत नाही त्याला प्रपंच म्हणतात, आणि जो थोडा जरी केला तर आपल्याबरोबर येतो त्याला परमार्थ असं म्हणतात. परमार्थ वाया जात नाही. गुरुवरे डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचे एक वाक्य सांगत असतात, काही करा फक्त मरू नका. म्हणजे काय करा? ज्ञान साधना करा, तीर्थयात्रा करा, जप करा, ध्यान करा, तप करा, काही करा. म्हणजे हे करा बरं. काही करा म्हणजे काहीही करा असं त्याचा अर्थ नाही आहे. परमार्थी साधना करा, ते वाया जात नाही. तिसरा जन्म मिळाला आणि त्या जन्मात त्यांनी विचार केला, मागे आपल्याला तपसाधनेमध्ये अंतराय आला, त्यामुळे आपल्याला तिसरा जन्म मिळत आहे, पण आता ते नाही करायचं. आता मागच्या जन्मामध्ये जी उणीव राहिली ती उणीव आपल्याला दूर करायची. माझा दृष्टांत संपला. पण वासना जशी असेल तशा प्रकारचा जन्म प्राप्त होतो. वासना आयुष्यभर आपण जे आवडीनं करतो त्याची वासना तयार होत असते. ज्ञानोबा म्हणतात, ते विजितेने अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची मेरे फार हो लागे. जिवंत असताना आवडीचा भर ज्या पदार्थावर असतो, ज्या विषयावर व्यक्तीवर असतो, त्याची आवड मरण काळाला जास्त उफाळून येते. तुम्ही बघा, जर एखाद्या व्यक्तीला आपण औषध द्यायला लागलो ना तर त्याचा रोग आहे ना एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जास्त वाढतो बघा. सुरुवातीला खोकला सामान्यच असतो, पण एखादा काढा वगैरे घेतला तर खोकला वाढतो कधी कधी. तसंच होतं. मरण जवळ आलं तर वासना संपायला पाहिजे की नाही? नाही, तसं नाही होत.
त्या सगळ्या वासनांची गर्दी होते आणि मग गर्दी झाली म्हणून एकच वासना चांगली असावी. आठवी न पाय हा माझा नवस, रात्री ही दिवस पांडुरंगा. जिवंत असताना ज्याच्यावर आपण प्रेम केलं ते सगळे प्रेमाचे विषय मनुष्याला अंतकाळामध्ये रडवतात. म्हणून जेवढे जेवढे प्रेमाचे विषय असेल तेवढे अंतकाळामध्ये खिळे जाऊन बसतात. हे शास्त्राचंच प्रमाण आहे. म्हणून त्यांनी विचार केला वासनाच नाही ठेवायचे आता, मग हे बाकीचे सगळे विषय टाकून विद्वत्तासुद्धा नको म्हणून अध्ययनच केलं नाही. ब्राह्मण जन्म मिळाला पण कधी गायत्री मंत्राचा उच्चार नाही केला. म्हणजे एकदा गायत्री मंत्राचा उच्चार केला तो सगळं ब्राह्मणाचं कर्म आपल्या पाठीमागं लागेल आणि ते कर्म केलं की मग पुण्य होईल. पुण्य केलं की स्वर्ग, पुन्हा जन्मच आहे की नाही नवीन. मग त्यापेक्षा आपण अज्ञानी म्हणून राहायचं. अंतरात ज्ञानी आहे पण बाहेर अज्ञानी म्हणून राहायचं. अज्ञानी पुरुषाला जड असं म्हणतात मग त्यांचं नावच पडलं जड भरत. जड वेगळा आणि जड वेगळा बरं. जड म्हणजे वजनदार आणि जड म्हणजे अज्ञानी. अज्ञानी नव्हते पण ज्ञानोबारांच्या वचनानुसार चातुर्य लपवी, महत्व हारवी, पिसेपणा मिरवी आवडोनी, वाचस्पतीजने पाडे, सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडी वे माझी दडे, महिमे भेने. लोकांना आपला असणारा मोठेपणा कळेल आणि लोक पुन्हा सत्कार करतील. चिरंजीवपद वाचा म्हणजे कळेल बघा. म्हणती हरीचा अवतार आम्हा लागी झाला स्थिर. एखादा साधक जर असा लोकांमध्ये गेला तो लोक कोणाची काय स्तुती करतील काही सांगता येत नाही. ते आपलं तयार असतं एखादं प्रवचन आणि ते त्यांना आवडतं. ते म्हणते तुम्ही ना आमच्या गावात आले म्हणजे साक्षात तुम्ही हरीचा अवतार आहे आणि तुमच्या अवताराचं प्रयोजन अवतार तुम्हा धरा या कारण. आम्हा लागे तुमचा अवतार तुमचं येणं आमच्या करत आहे. जनस्तुती लागे मधुर. ते लोकांची स्तुती त्याला आवडते म्हणून मोठी माणसं आपली विद्वत्ता प्रगट नाही करत. एकीकडे आपला परमार्थ झाकण्याची स्पर्धा परमार्थात आहे आणि एकीकडे आपला परमार्थ दाखवण्याची चढाओढ आहे. हे सगळ्या सेल्फी स्टेटस हे काय आहे? हे सगळे परमार्थ दाखवण्याची स्पर्धाच आहे की. आणि काय नाही लोकांनी फक्त म्हणावं खूप चांगलं चालू आहे म्हणजे आपल्या परमार्थाला शिक्का कोण मारतंय? लोक, ज्यांना काहीच कळत नाही. आणि त्यांचा शिक्का मारायला आपण स्वतःला परमार्थी म्हणून घेतो. किती दुर्दैव आहे. आपल्या परमार्थाला संतांनी शिक्कामोर्तब करावा. तुकोबरांचं नाटातलं प्रमाण किती गोड आहे. मजते हसतील संत जिही देखिली ते मूर्तिमंत, मनोनि उद्वेगले चित्त आहाच भक्त ऐसा दिशे. मला संत हसतील याची आपल्या मनात खंत असावी. आपल्याला संतांच्या प्रमाणाचं काहीच नाही ना घेणं देणं. लोकांनी फक्त लाईक्स करावे, कमेंट्स कराव्या, बस एवढ्यावरच आपल्याला सगळं जीवन निघून जातं बघा लोकांना खुश करण्यामध्ये. पण आपण कधी आपल्या अंतरात्म्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न नाही करत. म्हणून साधकाने सावध राहून लपून राहावं. कळूच नाही आपण लोकाला कधीच कळू नाही. आपली आता हे उगाच समाज माध्यमाला आहे म्हणून आपले प्रवचन लोकांना कळतात तो भाग वेगळा आहे. पण त्याच्याकरता 8 तास मात्र नसावा. नाहीतर मग सगळं जीवन लोकांकरता जातं, निघून जातं आयुष्याचे क्षण आणि मग हातामध्ये काहीच मिळत नाही. म्हणून जड भरताने विचार केला अज्ञानी पुरुषाप्रमाणे राहायचं. व्यवहारामध्ये माणसं अज्ञानीच असतात आणि एखादा व्यक्ती म्हणा तुला काही कळत नाही, मला नाही कळत, लगेच तो माराकुटीर येतो आहे की नाही. म्हणजे हात घाईर प्रसंग येतो आहे. म्हणजे अज्ञानी असतानाही अज्ञानपणा सहन होत नाही. इथे ज्ञानी आहे पण अज्ञानीपणाचं मात्र सोंग मिरवतात लोकांमध्ये. का? लोकांना आपण कळू नये. भाव संपला माझा. पण वासनेनुसार जन्म घ्यावा लागतो आणि जन्म घेणं एक शरीरा प्रकारचं यंत्र आहे आणि या यंत्रावर कर्मानुसार ज्याला जे कर्मसूत्र प्राप्त झालं, प्रत्येकाचं सूत्र वेगळं आहे बरं. प्रत्येकाचं कर्मसूत्र कर्माचा धागा वेगळा आहे. जरी सगळे धागे काही काळामध्ये एकत्र आले तर ज्याचा धागा तुटला त्याचा अभिनय संपत असतो. म्हणजे आपलं कर्माचं जोवरी प्राचीनाची दोरी तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. प्राचीन म्हणजे प्रारब्ध. प्रारब्धाचा धागा आहे. ज्याचा धागा तुटला तो इथून राजीनामा देतो. त्याला निघावं लागतं बघा. एकत्र येऊ शकतात सगळे पण प्रत्येकाच्या कर्माचा सूत्रा धागा वेगळा आहे. म्हणून किंबहुना फार काय सांगावं, सगळ्या प्राणी मात्राला जीवाला त्याच्या कर्मानुसार परमात्मा स्वर्ग आणि संसारामध्ये फिरवित राहतो. उदाहरण दिलं, चुंबकाच्या सानिध्यामध्ये लोखंड फिरतं, चंद्राच्या सानिध्यामध्ये समुद्राला भरती येते, सोमकांताला पाजर फुटतो, कुमुद किंवा चकोऱ्यांचा संकोच फिटतो. तशी सगळ्या जगाला उपादान करणार असणारी प्रकृती आणि ती प्रकृती त्या प्रकृतीला वशीभूत होऊन
सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र संचरण करतात आणि ईश्वर त्याचं नियमन करतो. तो ईश्वरही आपल्या हृदयामध्ये आहे. कुठे आहे? तो ओवीचा भाव आपण काल पाहिला होता. अर्जुन पण न घेता 15व्या क्रमांकाची ओवी. अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडसुता उठ तसे ते तत्वता तयाचे रूप. आपल्या सर्वांचं हृदय आहे ना, बुद्धी म्हणजे अंतःकरण, हे सत्वगुणाचं कार्य आहे आणि सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे ते स्वच्छ आहे. जी जी उपाधी स्वच्छ असते ती प्रतिबिंबाचं ग्रहण करत असते. त्यामुळे सर्व व्यापक चैतन्याचं किंवा ब्रह्माचं, ईश्वराचं आपल्या अंतःकरणामध्ये प्रतिबिंब पडतं. याला आपण सामान्य चैतन्य विशेष भावाला आलं असं आपण म्हणतोय, किंवा अंतःकरणामध्ये अभिव्यक्त झाल्यामुळे त्या चैतन्याला आपण जीव चैतन्य असं म्हणतो. पण जीवाच्या मूळ स्वरूपाचा जर विचार केला, त्या विचारसागरामध्ये व्याख्या आली बघा. सर्व व्यापक चैतन्य, त्याच्यानंतर अंतःकरण आणि अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब, या तिघाला मिळून काय म्हणतात? जीव असं म्हणतात. अंतःकरण उपाधी आल्यामुळे चैतन्याला विशेष भाव प्राप्त होतो. जसा आरसा आल्यामुळे मुखाच्या ठिकाणी त्याचं असणारं बिंब, मुखालाच बिंब असं म्हणतात, ते प्रतिबिंब भावाला प्राप्त होतं. का? त्याला उपाधी कारण आहे. तसं अंतःकरणाची उपाधी यामुळे जीवभाव प्राप्त झाला चैतन्याला. आणि मग तो जीव, ज्ञानोबा म्हणतात, तेथं अज्ञान एक रूढे तेने कोहम विकल्पाचे मांडे मग विवरोनिकीचे पुढे देहोहम ऐसे. तिथं अज्ञान प्रसिद्धीला येतं, त्याला भ्रम निर्माण होतो, मी कोण आहे. आणि भ्रमाची निवृत्ती न झाल्यामुळे तो म्हणतो की मी देहधारीच आहे. देहोहम ऐसे म्हणजे देहधारी मी आहे असा त्याचा अहंकार प्राप्त होतो. तो देहाचा अहंकार जर बाजूला केला तर त्या अहम पदाचं जे सामान्य स्वरूप आहे किंवा अहम अहम अशा वृत्तीचं जे लक्ष स्वरूप आहे, ते लक्ष स्वरूप म्हणजेच कोण आहे? ईश्वर आहे. म्हणून आपण आपल्या देहाचा, आपल्या वर्ण आश्रमाचा किंवा अनेक प्रकारच्या ज्या उपाधी आपल्या पाठीमागं चिकटलेल्या आहेत, त्या सर्वांच्या उपाधीचा बाजूला केला किंवा अर्जुनपणा न घेता, इथं प्रसंग असा आला आहे की अर्जुना, तू तुझ्या ठिकाणी अर्जुनपणा घेऊच नको. तुझ्या हृदयामध्ये मी अशा प्रकारची जी अखंड दंडाकार वृत्ती किंवा चैतन्य शक्ती किंवा ज्ञानरूप असणारा भाव प्रगट होतो आहे ना, ते ईश्वराचं स्वरूप आहे. आपल्याला आपलं सगळं पाहता येईल. उदाहरण सांगू, आपल्याला डोळ्याने आपला देह पाहता येईल. आपल्याला देहाच्या आतमध्ये असलेली हाडं एक्सरेच्या माध्यमातून पाहता येईल, पण आपला मीपणा मात्र डोळ्याने पाहता येणार नाही. का? कारण तो अनुभवाच्या विषयाचा आहे, तो नेत्र इंद्रियाचा विषय होणार नाही. पण त्या अहम अशा स्फुरणाचं सुद्धा जे लक्ष स्वरूप आहे ते ईश्वराचं स्वरूप आहे. आणि ते सुद्धा सामान्यवर विशेष घ्यायचं नाही, कारण विशेष अंतःकरणामुळे आलेलं आहे. मुखाच्या ठिकाणी मुख हे बिंब स्वरूप आहे. प्रतिबिंब कशामुळे आलं? आरशामुळे. आणि आरसा उपाधी खोटी आहे. आरसा फुटला की त्यातलं काय होतं? प्रतिबिंबही फुटतं. पण प्रतिबिंब फुटलं म्हणजे बिंब फुटत नाही. किंवा घट ठेवला आणि घटामध्ये पाणी आहे, तर ते पाणी संपलं आणि घट फुटला तर घटातलं सूर्याचं प्रतिबिंब संपतं, पण बिंबरूप असणारा सूर्य मात्र त्याला काही होत नाही. तसं देह अंतःकरण या उपाधीचा बाद झाला किंवा या नष्ट झाल्या तर त्यातलं प्रतिबिंब जीवभाव हा निघून जातो, पण मुख्य असणारं ईश्वर किंवा ब्रह्मस्वरूप नष्ट होत नाही. म्हणून भगवान म्हणतात, उठ तसे ते तत्वता पाहावं लागतं. बरं, तत्वता म्हणजे खऱ्या रूपाने ते ईश्वराचं रूप आहे. इथपर्यंत आपण ओव्या पाहिल्या. पुढे आता, या लागी तो प्रकृती ते प्रवर्तविल हे निरुते आणि ते झुंजविल तुते न झुंजशी जरी मनोन ईश्वर गोसावी तेने प्रकृती हे नेमावी तिया सुखे राबवावी इंद्रिया पुली तो करणे न करणे दोन्ही लावोनी प्रकृतीच्या मानी प्रकृती ही का आधीनी हृदयस्ता जया तया अहम वाचा चित्तांग देऊन या शरणरी ग महोदलिका गांग रिगाले जैसे. खरं तर या श्लोकाची जी काही पुढची ओवी ना, या ओवीशी 18व्या क्रमांकाच्या ओवीचा संबंध आहे. कारण जया आणि तया याचा संबंध असतो बघा. म्हणून पुढे हृदय असतात जया, लगेच तया शब्द आला की नाही.
जसं की आपण ज्यामुळे त्यामुळे अशी जोड करतो की नाही व्याकरणामध्ये, तसं जया आणि तया किंवा जो तो हा जो भाव आहे तसाच इथं भाव दिसतो आहे बघा. सर्वांच्या हृदयामध्ये मी या रूपाने जे स्फुरण पावणारं चैतन्य आहे आणि त्या मीचं असणारं सामान्य स्वरूप म्हणजे काय, सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुर्य हरणीशी ते वस्वगामी किंवा इदंतेशी वाळले, जे मी पणेविन डाहारले, जे अहम अहम मी असं जे स्फुरण पावतं ना अंतःकरणामध्ये स्वरूप, त्या मीचा परित्याग करून त्याचं जे लक्ष्य स्वरूप आहे ते लक्ष्य स्वरूप ईश्वराचं खरं रूप आहे. आणि म्हणून तो ईश्वर या लागी तो प्रकृती ते प्रवर्तविल हे निवृत्ती म्हणजे खरं. म्हणून तो ईश्वर सर्वव्यापक आहे. तो प्रकृतीचं नियमन अवश्य करणार आणि एकदा प्रकृतीला त्याने प्रवृत्त केलं की तीच असणारी प्रकृती न झुंजविल तो ते न झुंजशी जरी तो युद्ध करण्याकरता म्हटला की मला युद्ध नाही करायचं, परंतु अर्जुना जसा तू कर्माच्या ताब्यात आहे तसा तो प्रकृतीच्या पण अधीन आहे आणि जसा प्रकृतीच्या अधीन आहे तसा ईश्वराच्या सुद्धा अधीन आहे. जीवाला स्वातंत्र्य कुठं आहे? जीव हा स्वातंत्र्य नाही बघा, पारतंत्र्यामध्ये पडलेलं चैतन्य त्याला जीव असं म्हणतात. उदाहरणार्थ कधी काही तुरुंगामध्ये गुन्हेगार जातात ना, मग कधी त्या तुरुंगामध्ये न्यायाधीशही जातो आणि पोलीसही जातो, पण फरक आहे की नाही. पोलीस जातो येतो, न्यायाधीश कधी जात नाही सहसा, पण पाहणी करता गेलाच एखादा तर स्वतंत्र आहे बघा, त्याला बंधन नाही. आणि जर एखादा गुन्हेगार गेला तर तो मात्र परतंत्र आहे. तसा जीव कर्माच्या अधीन आहे, प्रकृतीच्या अधीन आहे आणि ईश्वराच्या सत्तेच्या अधीन आहे बघा. मग ईश्वराने प्रकृतीला प्रवृत्त केलं कारण प्रकृती जड आहे. जड प्रकृती ईश्वराची सत्ता आणि स्फूर्ती घेते, सगळं जग निर्माण करते बघा. म्हणून तो ईश्वर आपल्या सत्ता आणि स्फुरणाने प्रकृतीला प्रवृत्त करतो आणि ती प्रकृती जीवाला प्रवृत्त करते. तुझ्या म्हणण्याला किंमत नाही आहे की मी युद्ध करणार नाही, न झुंजशी तरी ती प्रकृती मात्र तुला युद्धाकरता भाग पाडविल. म्हणून याकरता अर्जुना काय कर, म्हणून ईश्वर गोसावी म्हणजे धनी किंवा इंद्रियांचा स्वामी, जगाचा मालक, त्याला गोसावी असं म्हणतात बरं. म्हणून ईश्वर गोसावी 9व्या अध्यायामध्ये शब्द आलाय बघा, तो विश्व श्रियेचा भरता, मीची गा पंडुसुता, मी गोसावी समजता त्रैलोक्याचा. म्हणून आकाशी सर्वत्र वसावे, वायुविने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळे, पर्वती वैसकान सांडावी, समुद्री रेखान ओलांडावी, पृथ्व्याभूते वाहावी आज्ञा माझी, त्याच्या आज्ञेनुसार सामान्य कागदसुद्धा उचलला जात नाही, वृक्षाचेही पान हाले ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. तरी मनुष्य म्हणतो बीच में मेरा चांद भाई, म्हणतात की नाही. मनुष्य मधल्यामध्येच आपला अहंकार लाव, मी केलंय म्हणून, मी आहे म्हणून, असं मी करतो की नाही. जो मी करतो त्याला काळ ग्रासतो बघा. म्हणून आपली सत्ता कुठं आहे. म्हणून ईश्वर गोसावी, ज्याची जडपासून चेतन सगळ्या पदार्थापर्यंत सत्ता, म्हणून ईश्वराला मालक म्हणतात बघा, जगाचा स्वामी बघा सगळ्या. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, हे वर्म जानोनी शरण आलो. म्हणून ईश्वर गोसावी, तेने प्रकृती हे नेमावी, त्या ईश्वराने या प्रकृतीचं नियमन करावं आणि ती या म्हणजे त्या प्रकृतीने सुखे म्हणजे आनंदाने, अनायासे, कोणतंही न कष्ट करता आपले इंद्रिय राबवावी, आपल्या असणाऱ्या सगळ्या इंद्रियाकडून राब किंवा कष्ट करून घ्यावा. म्हणजे आपल्या इंद्रियाकडून काम करून घेणारी प्रकृती आहे आणि प्रकृतीला सत्ता स्फूर्ती देणारा ईश्वर आहे. म्हणून ईश्वरावर काही लागत नाही बरं. नमाम कर्मानि लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम यो भिजानाती कर्मभिर्न सबध्यते. भगवान म्हणतात, हे मदची स्तव झाले परी म्या नाही केले, ऐसे जेने जाणे तले तू सुट लागा, न च माम तानि कर्मानि निबध्नन्ति धनंजय, उदासीन वदासीन नमसक्तम तेषु कर्मसु. म्हणून ईश्वराला कर्माचा लेप लागत नाही बघा. कोणत्या ईश्वराने कर्म करू द्या, ईश्वर कर्माचा लेप लागतो
असं लीलेमध्ये दाखवतात, पण तत्वता मात्र कोणताही लेप लागत नाही, कारण कोणत्याही प्रकारचं पाप पुण्यच घडत नाही, कर्माचा अभिमान नाही, अभिनिवेश नाही. म्हणून भगवान म्हणतात ईश्वर गोसावी, तो प्रकृतीचं नियमन करतो आणि ती प्रकृती आनंदाने आपल्या इंद्रियाला कष्ट करण्याकरता किंवा काम करण्याकरता भाग पाडते. मग अर्जुना, तुझं काही कर्तृत्व आहे का? इंद्रिय कोणाचे आहे? प्रकृतीचे. प्रकृती कोणाची आहे? ईश्वराची. आणि सगळं कार्य कोण करतो? ईश्वर करतो. मग तू स्वतःकडे कर्माचा संबंध घेतो कशाला? मग त्याकरता एक काम कर ना, ही सगळी कर्म देवाला अर्पण कर. म्हणून तू करणे न करणे दोन्ही. बघा बरं, करणं हे कर्तेपणाचा भाव आहे आणि न करणं, कधी कधी न करण्याचा अभिमान येतो. बरं, कधी कधी आपण म्हणतो ना व्यवहारामध्ये, काही व्यक्तीला अहंकार नसतो, पण एखादा व्यक्ती म्हणतो मला अजिबात अहंकार नाही, मला ना अजिबातच अहंकार नाही, याचाच अहंकार होऊन जातो. तसं करणं हे जसं बंधनात टाकणार आहे, तसं करण्याच्या सापेक्ष कर्म न करणं याचा अभिमानसुद्धा बंधनात टाकणाराच आहे. एखादा व्यक्ती म्हणत असेल मी शांत बसलो आहे, तर शांत बसणं तरी काय आहे? कर्मच आहे की नाही? चंचल होणं जसं कर्म आहे, तसं शांत बसणं, शांतपणाचा अभिमान असणं हे सुद्धा कर्मच आहे. ते मानसिक कर्म आहे. म्हणून करणे म्हणजे कर्म करणे आणि न करणे म्हणजे कर्म न करणे, हे दोन्ही पण काय करायचं? लावणी प्रकृतीच्या मानी. या दोन्ही पण गोष्टी प्रकृतीच्या मानेवर टाकून दे. ज्याप्रमाणे एखादी बैलगाडी असते की नाही, त्या बैलगाडीला जू असतं बघा. मग ते जू कोणाच्या मानावर असतं? बैलांच्या मानावर असतं. का आपण आपल्या मानेवर घ्यावं? ते ओझं होईल की नाही, प्रवास होणार नाही. ज्याप्रमाणे त्या गाडीचं ओझं आणि ते जू बैलांच्या मानावर आपण गुंतून देतो, तसं करणं आणि न करणं या दोन्ही पण गोष्टी प्रकृतीच्या मानेत, प्रकृतीच्या गळ्यामध्ये गुंतवून टाक. आणि काय कर? प्रकृतीही की आधीनी हृदयस्था जया तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणरिघ. प्रकृतीसुद्धा ज्याच्या अधीन आहे, अधीन असणारा ईश्वर जो आपल्या हृदयामध्ये विराजमान आहे, त्या हृदयस्थ असणाऱ्या ईश्वराला तू शरण जा. किती गोड चिंतन आहे बरं. ईश्वर परोक्ष म्हणजे काय? आपल्यापेक्षा दूर आहे असा अर्थ नाही घ्यायचा. ईश्वर आपल्या हृदयात आहे. हृदयस्थ परमात्म्याला शरण जावं. इतकं सोपं आहे. काय तुकोबारांचे काही प्रमाण इतके गोड आहे, फारच गोड आहे. योग अयोग याग तपे, त्याचा प्रमाण मला पूर्ण आठवत नाही, पण देवाची खरी सेवा कोणती आहे? तर हृदयात परमात्मा विराजमान आहे. किंवा तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी सेवा. असे सेवेचे बरेच प्रकार गाथेमध्ये आलेले बघा, खूप बारकाईनं. आणि ते सगळे अंतरंग उपाय आहे. म्हणून बाहेर परमात्म्याला शोधण्यापेक्षा, बाहेर परमात्मा नाही का? आहे. सगळीकडेच परमात्मा आहे, पण सामान्य रूपाने आहे. आणि हृदयामध्ये परमात्मा विशेष रूपाने आहे बघा. त्यांनी उदाहरण दिलं आहे, ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राचं राज्य सगळ्या पृथ्वीवर आहे, पण प्रभू रामचंद्र ज्याप्रमाणे उत्तर कौशल देशात म्हणजे अयोध्येत विराजमान आहे, तसा परमात्मा सगळीकडेच आहे, पण विशेष रूपाने ईश्वर हृदयामध्ये आहे. आणि देव वसे चित्ती हे विशेष रूपाने. बरं, त्याची घडावी संगती किंवा दयांच्या हृदय देशी हे आपलं आहे. किंवा जयाची चोखटे मानसी मी होन असे क्षेत्र संन्यासी जयाने चेल्या ते उपाशी वैराग्य गा तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचे आराम की प्रांताचे काम विषयावरी. हृदयात आहे की नाही? मोटके गुरुमुखे उदय जत दिशे आणि हृदयी स्वयंभची असे. म्हणून प्रकृतीसुद्धा ज्या हृदयस्थ ईश्वराच्या अधीन आहे, त्याला तू शरण जा. पण कसा? परमात्मा 62व्या श्लोकामध्ये सांगतात, तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. पदच्छेद असा आहे, तम एव शरणं गच्छ सर्व भावेन भारत तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम. हे भारत. आता आपण भरतराजाचं चरित्र पाहिलं की नाही? त्या भरताच्याच कुळामध्ये जो जन्माला आला किंवा त्या भारत देशामध्ये जन्माला आला, किंवा आणखीन दुसरे एक भरत आलेले आहे महाभारतामध्ये, त्या भरत राजाच्या कुळामध्ये तो जन्माला. त्यांचा तो पराक्रम असा होता,
3-4 वर्षाच्या वयामध्ये ते भरत सिंहाला, वाघाला, हिंस्र श्वापदाला बांधून आणायच्या आश्रमामध्ये. फक्त वय वर्ष 4 किंवा 5 सगळे ऋषीमुनी घाबरायचे. म्हणून त्यांचं नाव ठेवलं होतं सर्व दमन. हे सर्वांचं दमन करू शकतात. त्या भरताच्या कुळातला तू पराक्रमी अर्जुन आहे. किंवा ज्यांच्यामुळे या भारत देशाला भारत नाव पडलं त्या भारतातला भारतवासी तू आहे की नाही. किंवा तिसरा अर्थ भा म्हणजे ज्ञान. जो ज्ञानामध्ये रत रमवान होतो त्याला म्हणतात भारत. आपला देश भारत आहे की नाही. आणि इथला प्रत्येक व्यक्ती अध्यात्म ज्ञानामध्ये रममान होणारा असावा. तो भोगामध्ये रममान होणार नाही आहे. तो भारत आहे. हे भारत परत कुलोत्पन्न अर्जुना तम एव म्हणजे त्याच ईश्वराला एवकाराने अन्यांची व्यावृत्ती केली बरं. नाहीतर मग तू शरण जाशील बाकीच्यांना. शेंदरी हिंदरी दैवते कोण ती पूजी भूती खेते आपुल्या पोटाची रडते मागती शिते अवदान. मग तैसा नव्हे नारायण जगव्यापक जनार्दन. तो का म्हणे त्याचे करा चिंतन वंदू चरण येती सकळ. म्हणून तम एव अन्य सगळ्या देवांची व्यावृत्ती केली. त्यालाच शरण जा. पण कसं शरण जा. शरण जाणं म्हणजे आश्रय करणं बरं. त्या ईश्वराचा आश्रय कर. पण कसा सर्व भावेनं काया वाचा मनाने. ज्ञानोबराने पुन्हा अहंकार घेतलाय बरं त्याच्यामध्ये. त्या अहम वाचा चित्ता अंग देवोनी या शरण रे ग. शरण जा, आश्रय कर, सेवा कर. तत्प्रसादात त्या ईश्वराच्या प्रसन्नतेनं. प्रसाद म्हणजेच काय प्रसन्नता. ईश्वर आपल्याला प्रसन्न झाला तर पराम शांतीम प्राप्स्यसी. आणि दुसरा प्रकार शाश्वतम स्थानम प्राप्स्यसी. तो पराशांतीला म्हणजे सर्वोत्कृष्ट शांतीला तो प्राप्त होशील. मधुसूदन सरस्वतीने याचा अर्थ केला आहे. शांती म्हणजे काय बरं तर कार्य जग आहे. जग नावाच्या कार्याचं कारण अविद्या आहे. आणि ते कार्यासहित कारणाची म्हणजे जगासहित अविद्येची निवृत्ती होणं याला सर्वोत्कृष्ट शांती असं म्हणतात. आणि ती पराशांती बघा जिथे सगळे गोष्टी शांत होऊन जातात अशा अविद्या निवृत्तीला. निवृत्ती म्हणजे शांती. कार्य आणि कारण यांची निवृत्ती याला पराशांती असं म्हणतात. सर्वोत्कृष्ट शांतीला तो प्राप्त होशील म्हणजे काय तुझं अनिष्ट निवारण होईल. याला आपण अनिष्ट निवृत्ती म्हणतो की नाही. आणि शाश्वतम नित्य निर्विकार अचल असणारं स्थानम पदम प्राप्स्यसी. तुला पदही प्राप्त होईल म्हणजे आनंद स्वरूपाला प्राप्त होशील आणि तुझ्या जीवनातलं अनिष्ट निवारण होईल. याचीच मोक्षाची व्याख्या आहे की नाही. इष्टप्राप्ती आणि अनिष्ट निवृत्ती. अनिष्ट निवृत्ती शांतीम प्राप्स्यसी आणि इष्टप्राप्ती शाश्वतम स्थानम प्राप्स्यसी. या दोन्ही गोष्टी तुला प्राप्त होतील. मोक्ष प्राप्त होईल. यावर ज्ञानोबा आता स्पष्टीकरण करतात. तया अहम वाचा चित्ता अंग देवोन या शरण रिग महोदधी का गांग रिगाले जैसे. तयानाम हृदयस्थ असणाऱ्या त्या ईश्वराला काय काय द्यायचं. मनुष्य वाणी देऊ शकतो बघा. चित्त देऊ शकतो. अंग देऊ शकतो पण अहंकार नाही देत. ज्ञानोबाने पहिला अहंकार घेतलेला आहे. सगळ्याचं मूळ कारणच अहंकार आहे. म्हणून आपण काय करावं चित्त द्यावं. चित्ताने चिंतन ईश्वराचं करावं. अनात्मचिंतनम त्यक्त्वा कश्मलम दुःख कारणम चिंतयात्मानम आनंदम रूपम यन्मुक्ती कारणम. हे चित्ताने शरण जाणं आहे. अंगाने शरण जाणं म्हणजे देवाची पूजा करणं, देवाची तीर्थयात्रा करणं, देवाला अंगोपचार पुरविणं, देवाकरता नैवेद्य पुष्पमाळा तयार करणं हे अंग शरणागती आहे. चित्ताने चिंतन चित्ताची शरणागती. वाणीनं भगवंताचं नाम संकीर्तन करणं. अन्य कुणाचं वर्णन करू नये. अनेकांची स्तुती. आम्हा ब्रह्महत्या तुकोबारांचं प्रमाण. एका परमात्म्या वाचून अन्य लोकांची स्तुती करणं म्हणजे ब्रह्महत्या आहे. आणि परमात्म्याची स्तुती करणं हे वाणीची शरणागती. दुसऱ्याचं वर्णन करूच नाही. वर्णन करण्यामध्ये वेळ जातो तो भाग वेगळा आहे पण करूच नाही. वाचा शरणागती. आणि सगळ्यात मोठा आहे अहंकार. मी देवाचा आहे, मी हरिभक्त आहे असं म्हणणं ही अहंकाराची शरणागती आहे. किंवा ज्ञानोबा म्हणतात ना जे अहंकार वाहता अंगी आम्ही हरीचे भूषावया लागी. 9व्या अध्यायातली ओवी बघा. महापुरुषाच्या ठिकाणी पण अहंकार आहे पण आपल्यासारखा नाही. त्यांचा अहंकार कसा आहे आम्ही हरीचे, मी परमात्म्याचा आहे
असं म्हणण्यामध्ये त्यांचा अहंकार ही अहंकाराची शरणागती, किंवा ज्ञानाच्या भूमिकेतून मी ब्रह्म आहे असं म्हणणं ही अहंकाराची शरणागती. अंततोगत्वा मी ब्रह्म आहे याही वृत्तीला सोडून द्यायचं आणि आपल्या अहमपदाचा बाध करायचा. याला बाध समानाधिकरण्य असं म्हणतात. आपला जीवभाव परमात्म्याला देऊन टाकणं आणि आपण त्याच्यापासून वेगळं न राहणं ही खरी शरणागती. बघा, तया अहम वाचा चित्तांग देऊन या, हे सगळंच्या सगळं देवाला द्यायचं आहे. बघा, 9व्या अध्यायामध्ये पण अशी होई ना, यत करोशी यदश्नाशी यज्जुहोशी ददासी यत यत तपस्यशी कोणत्य तत्कुरुष्व मदर्पणम परिसर्वथा पुले जीवी केली याची से काही चुनुरवी ऐशी धोनी कर्मे द्यावी माझ्या हाती. सगळंच्या सगळं मला समर्पण करावं, देऊन या शरणरी ग. उदाहरण किती गोड दिलं आहे. महोदधी का गांग रिगाले जैसे. गांग म्हणजे गंगेचं पाणी आणि महोदधी म्हणजे मोठा असणारा समुद्र. ज्याप्रमाणे गंगेचं पाणी मोठ्या समुद्रामध्ये प्रवेश करतं, प्रवेश केल्याबरोबर गंगा समुद्रात गेली तर गंगा गंगा रूपाने राहत नाही. बघा, ती समुद्र स्वरूप होऊन जाते. तसा आपला अहंकार देवाला देणं म्हणजे आपण वेगळं न राहणं, आपण भगवत स्वरूप होऊन जाणं ही खरी शरणागती. बघा, ते नारायण परायण शब्दाचा अर्थ तिथं तसा आलेला आहे. नारायण परायण म्हणजेच काय, अनन्य होऊन त्याची शरणागती करणं, एक रूपाने राहणं, याला म्हणतात खरी शरणागती. उदाहरण दिलं आहे, गंगा शरण गेली समुद्राला पण वेगळी राहत नाही. बघा, समुद्र स्वरूप होऊन जाते. तसं परमात्म्याशी एकरूप होणं याला म्हणतात खरी शरणागती. असा शरण झाला तर मग तयाचिनी प्रसादे सर्वोपशांती प्रमदे कांत होऊन या स्वानंदे स्वरूपी चरमशी. मग ईश्वराच्या प्रसादाने तुझं लग्न लागेल असाच विचार आहे बरं इथं. तयाचिनी प्रसादे, त्या ईश्वराच्या प्रसादाने सर्वोपशांती, सगळ्या प्रकारचा लय होईल, सगळ्यांचा लय होईल. कार्यजगताचा लय होईल मायेमध्ये आणि मायेचा लय होईल परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. त्याला म्हणतात सर्वोपशांती. एक प्रमदा, प्रमदा म्हणजे स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा तू पती कांत स्वामी होशील म्हणजे काय, तुला स्वरूप शांती प्राप्त होईल. कारण शांती एक प्रकारची स्त्री आहे आणि त्या स्त्रीचा किंवा शांतीचा तो मालक होशील. याचा अर्थ तुझं लग्नच लागेल ना. पण परमार्थातलं लग्न आलो की काय बरं. सर्वोपशांती प्रमदे कांत होऊन या, त्याचा मालक होऊन स्वानंदाने, विषयाच्या आनंदाने नाही. आनंद कोणता घेतला आता, स्वानंद. आपण जोमरांच्या बाबतीमध्ये काय म्हणतो, स्वानंद सुखनिवासी, त्यांचंच वर्णन इथं आलं आहे. बघा, स्वानंदे स्वरूपीच रमसी, आपल्या स्वरूपामध्ये रममान होशील, आनंदाने स्वस्वरूपामध्ये राहशील. म्हणजेच काय, स्वानंद सुख निवासी, त्या सुखामध्ये निवास होईल तुझा. पण हे सगळं ईश्वराच्या प्रसादाने. बरं, शरणागती केल्यानंतर कसा आहे ईश्वर, संभूती जेने संभवे विश्रांती जेथ विसवे अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया ती निजात्मपदीचा रावो होऊन ठाकसे अव्ययो मने लक्ष्मी नावो पार्था तुगा. संभूती जेने संभवे, आता विषयाच्या आनंदाची आवृत्ती केली. बघा, स्व म्हणजे स्वरूपभूत आनंद आणि हा आनंद एकदा प्राप्त झाला तर मनुष्य बाहेर येत नाही. बघा, जोपर्यंत या आनंदाची चटक लागत नाही ना तोपर्यंत मनुष्य बहिर्मुख होऊ शकतो. पण काजे या मनाचे एक निके जे देखिले गोडीच्या ठाया सोके म्हणून अनुभव सुख चिकवते दावीत जायचे. एकदा हा आनंद प्राप्त झाला की मग तो आपल्या स्वरूपाला बाहेर कधी येत नाही. उदाहरण देतात ज्ञानोबाराय, ज्या चकोराला सरोवरामध्ये कमळाच्या फुलावर त्या वेलीवर बसून कमळपत्रावर वाढलेलं चंद्रकिरणाचं अमृत मिळालं तो ज्याप्रमाणे वाळवंटातले खडे चाकत बसत नाही. बघा, सांगे कुमुददळाचे ताटे जो जेविला चंद्रकिरणे चोखटे तो चकोर काय वाळवंटे चुंबित असे तैसे आत्मसुखो पाहिले जयासे आपण पेचे फावले तया विषय सहज सांडवले म्हणो ये काही. म्हणून तो स्वानंदाने आपल्या आनंदाने तृप्त झाला, आपल्या स्वरूपामध्ये रममान होईल. तो ईश्वर कसा आहे म्हणे, ते आत्मस्वरूप कसं आहे, ईश्वर ब्रह्म आणि आत्मा त्याचा अर्थ एकच होतो. कसं आहे स्वरूप, संभूती जेने संभवे. संभूती म्हणजे उत्पत्ती, इथं उपलक्षणाने स्थिती आणि लय पण घ्या. जगाची उत्पत्ती ज्याच्यामुळे होते, जग ज्या स्वरूपावर राहतं
आणि ज्या स्वरूपात लयाला जातं. यतो आयमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति संविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेति संभूती जेने संभवे विश्रांती जेथ विसंवे. सगळ्या प्रकारची विश्रांती ज्या ठिकाणी विश्रांतीला येते, जीव विश्रांतीला येतो सुषुप्ती अवस्थेमध्ये, म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होतो की नाही. आणि सगळ्यात मोठी विश्रांती कोणती आहे? आत्मस्वरूपाशी एकरूप होणं. सगळ्या विश्रांती ज्या ठिकाणी विश्रांतीला येतात म्हणजे ही महाविश्रांती आहे बघा. किंवा अनुभूती ही अनुभवा जया. अनुभव शब्दाचा अर्थ होतो ज्ञान. आपल्याला जे वृत्ती ज्ञान असतं की नाही, बाह्य पदार्थाच्या ज्ञानाकरता वृत्ती ज्ञानाची गरज आहे आणि फलव्याप्तीची गरज आहे. आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये जो प्रकाश पडतो त्याला आपण वृत्तीज्ञान म्हणतो किंवा त्याला अनुभव असं म्हणतो. आणि तोही अनुभव ज्या मूळ स्वरूपाच्या अनुभवामुळे सगळ्या जगाच्या पदार्थाचा अनुभव घेतो, असा सगळ्या अनुभवाचा मूळ अनुभव ते आपलं आत्मस्वरूप आहे. कारण वृत्तीमध्ये ज्ञान आलं की त्याला म्हणतात अनुभव. पण वृत्तीमध्ये ज्ञान येण्याकरता स्वरूपातलं अखंड असणारं ज्ञान पाठीमागं असावं लागतं. म्हणजे आपली वृत्ती ज्ञान अनुभव ज्या अनुभवामुळे सगळ्याला अनुभव घेतो आहे. अनुभूती ही अनुभवे अनुभवा जया ती निजात्मपदी चारावो. ते आपलं आत्मपद आहे. निज म्हणजे स्वतःचं आत्मपद आहे. आणि ज्या पदाचा देशे काले स्वभावे वेच जयान संभवे ते पद माझे पावे अविनाशतो. त्या निजात्म पदाचा अर्जुना रावो होणे ठाकशी. तो राजा होऊन राहशील बरं, पण राजा म्हणजे 5 वर्षातला नाही, अव्ययो शब्द आला आहे, ज्याचा कधी व्यय किंवा नाश होत नाही. एकदा हे पद प्राप्त झालं की ते पद पुन्हा आपल्यापासून बाजूला जात नाही. पैगा आणि काही एक याचे जे हाता आलिया तरी न वचे आणि अनुभविता काही न वेचे वरी विटे ना अशा पदाला तू प्राप्त होशील. कोण म्हणतंय? म्हणे लक्ष्मी नाहो पार्था तू. हे पार्था तू या पदाला प्राप्त होशील असे लक्ष्मीपती परमात्मा म्हणतात. बघा, परमात्मा लक्ष्मीपती आहे आणि भगवान परमात्मा अर्जुनाला काय सांगतात? तू निजात्म पदाचा पती होऊन राहशील, राजा होऊन राहशील. म्हणून सार्थकता आहे बघा. वक्त्याचा आणि श्रोत्याचा अधिकार समान रूपाने आहे. कारण जसा परमात्मा लक्ष्मीपती आहे तसं अर्जुना हे परमात्मा शांतीप्रमध्ये कांत करण्याचा प्रयत्न करतात की नाही याच्यामध्ये. आणि आता सगळं शास्त्र परमात्म्याचा उपसंहार करतात या श्लोकामध्ये. इति ते ज्ञानमाख्यातं गुह्याद गुह्यतरं मया विमृशैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. पदच्छेद असा होईल. इति ते ज्ञानम आख्यातं गुह्याद गुह्यतरं मया विमृश्य एतत् अशेषेण यथाइच्छसि तथा कुरु. ते नाम तुला. हे अर्जुना, तो माझा प्रिय आहे म्हणून तुला. इति म्हणजे अशा प्रकारे प्रारंभ झाला आहे अगदी दुसऱ्या अध्यायापासून. किंवा या श्लोकामध्ये स्वकर्मणात्मभ्यर्च सिद्धं विंदते मानवाः हा जो प्रकार सुरू झाला की नाही पूजा करण्याचा, ते सगळं ज्या इति पदाने उपसंहार केला आहे, शेवट केला आहे, सांगता केली आहे. ते ज्ञानम आख्यातम. आख्यातम म्हणजे आख्यातम. आ म्हणजे समंतात, ख्यातम कथितम. मी तुला हे ज्ञान सांगितलं तर ते अगदी पूर्ण रूपाने कथन केलं आहे. कसं आहे ते ज्ञान? गुह्यात गुह्यतरम. सगळ्या गुह्य गोष्टीपेक्षा अत्यंत गुह्य स्वरूप आहे. म्हणजे गुप्त ठेवण्याच्या ज्या गोष्टी आहे त्यामध्ये सुद्धा हे सर्वश्रेष्ठ आहे. पण काय करावं? मया ते आख्यातम. माझ्याकडून तुला सांगितलं गेलं का मी सर्वज्ञ आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू या लक्षणातल्या गुरुभूमिकेमध्ये मी आहे म्हणून सांगितलं. आणि तुलाच का सांगितलं? या लागी सुमन आणि शुद्धमती जो अनिंदक अनन्यगती पैगा गौप्य हे परितया प्रति चावळी जे सुखे म्हणून तुला सांगितलं. काय कर अर्जुना? विमृश्य एतत् अशेषेन विमृश्य. या संपूर्ण ज्ञानाचा अशेष संपूर्ण रूपाने विमृश्य विचार विमर्श कर. आणि यथा इच्छसी तथा कुरु. जे तुझ्या मनात वाटेल ते कर. तुला वाटलं युद्ध कर तर युद्ध कर, तुला वाटलं युद्धाचं त्याग कर तर त्याग कर, भिक्षा मागायची तर भिक्षा माग. मी काही तुला आग्रह करणार नाही, पण अगोदर मात्र विचार चांगला कर बरं. मनाने करू नको. भगवंताने सांगितलं आहे एतत् अशेषेन विमृश्य.
याचा विमर्श कर आणि विमर्श करून मग जे तुझ्या मनात येईल ना ते कर. पण भक्तराज अर्जुन असं नाही म्हणत माझ्या मनात आलं म्हणजे मी आता युद्ध टाळून देणार आहे. नाही नाही, करिष्ये वचनम तव, मी तुमच्या वचनाचंच पालन करणार आहे. नाहीतर मनात आलं म्हणजे सोडून जाणार असं त्याचा अर्थ नाही होणार. बरं, भगवंतांनी स्वातंत्र्य दिलं आहे अर्जुनाला की आता मी तुला सांगण्याचं काम माझं होतं, आता तुला काय करायचं यामध्ये तुझं स्वातंत्र्य आहे, ते मी तुला सांगणार नाही. म्हणजे भगवंताने अर्जुनाला समर्थ केले निर्णय घेण्याकरता. वैकुंठवासी मोठे बाबांकडे विद्यार्थी यायचे 4 वर्ष झाल्यानंतर, बाबा आता 4 वर्ष संस्था सुटली, आता काय करू. बाबा सांगायचे, अरे भविष्यात काय करायचं हे तर तुला 4 वर्षात शिकवलं आहे, आता जे करायचं ते कर. यथा इच्छशी तथा करू. ज्ञानोबा यावर स्पष्टीकरण सांगतात. काय सांगितलं मी तुला, हे गीता नाम विख्यात सर्व वाङ्मयाचे मथित आत्मा जेने हस्तगत रत्न होय. मी सांगितलं काय तुला, गीता या नावाने विख्यात असणारं, ख्यात म्हणजे प्रसिद्ध आणि विख्यात म्हणजे विशेष रूपाने प्रसिद्ध असणारं, गीता नावाने अध्यात्मशास्त्रामध्ये प्रसिद्ध असणारं मी तुला ज्ञान सांगितलं. कसं आहे, सार स्वरूप आहे बघा. सर्व वाङ्मयाचे मथित, सर्व वाङ्मय म्हणजे संपूर्ण वेद असेल, शास्त्र असेल, पुराण असेल, जेवढे जेवढे काही शास्त्र असतील त्या सगळ्या शास्त्राचं मंथन केलं विचाराने, आणि मंथन केल्यानंतर जे सारभाग लोणी प्राप्त झालं ती म्हणजे गीता आहे बघा. ना तरी शब्द ब्रह्माब्दी मथ येला व्यास बुद्धी, मग निवडिले निरवधी नवनीत हे जसं पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं तसं सर्व वाङ्मयाचं मंथन करून जे सार आहे ना ते गीता नामाने प्रसिद्ध ज्ञान मी तुला सांगितलं. याने मिळतं काय, अध्यात्मज्ञानाने पैसा नाही मिळत, अध्यात्मज्ञानाने फार धान्य वगैरे काही मिळत नाही, ते प्रारब्धाने मिळतं. पण अध्यात्मज्ञानाने जगात जे कशानेच मिळत नाही ते अध्यात्मज्ञानाने मिळतं. काय, आत्मा जेने हस्तगत रत्न होय. आत्म नावाचं जे रत्न आहे ना ते रत्न या अध्यात्मज्ञानाने हस्तगत होतं, म्हणजे हातावर येऊन राहतं, प्राप्त होतं. याला अपरोक्ष दृढ साक्षात्कार असं म्हणतात. आत्मप्राप्ती जगातल्या बाकी कोणत्याही उपायाने होतच नाही, फक्त अध्यात्मज्ञानाने आत्मप्राप्ती होते. म्हणून आत्म्याला रत्न म्हटले बघा. ज्याप्रमाणे रत्न प्रकाशित असतं ना स्वयंप्रकाशित, तसा आत्मा अतिशय मूल्यवान आहे, म्हणजे आपलं स्वरूप, त्याची किंमत नाही होऊ शकत. आणि ते स्वयंप्रकाश रत्न म्हटलं आहे, ते रत्न या गीता नावाच्या ब्रह्मज्ञानाने प्राप्त होतं. म्हणून ज्याला आत्म नावाचं रत्न मिळालं, पायोची मैने राम रतन धन पायो, तो सुद्धा अध्यात्मातला श्रीमंतच व्यक्ती आहे. त्याने स्वतःला दुबळं गरीब असं म्हणण्याचं काही कारण नाही. आत्मा जेने हस्तगत रत्न होय. ज्ञान कसं आहे, ज्ञान ऐसिया रूढी वेदांती जयाची प्रौढी, वाणिता कीर्ती चोखडी पातली जगी, बुद्ध्यादिके डोळसे हे जयाचे का कळवसे, मी सर्व द्रष्टाही दिसे पाहाला जया, ते हे गा आत्मज्ञान, मज गोप्याचे गुप्तधन, परी तू म्हणून आन केवी करू, या कारणे गा पांडवा, आम्ही आपला हा गुप्त ठेवा, तुझं दिदला कनवा जाकळीलेपणे. इथपर्यंत या ओव्याचा संबंध आहे. गीता नावाने विख्यात असणारं हे ज्ञान, याची प्रसिद्धी कोणी केली, याला प्रामाण्य कोणाचं आहे, मीच याचं वर्णन करतो असं नाही. भगवंताने प्रामाण्य दिलं आहे बघा. वेदांती असा शब्द आहे काही ज्ञानेश्वरीमध्ये. बरं, वेदांती आहे किंवा वेदाते असा पण पाठ आहे, दोन्हीचा अर्थ होईल. ज्ञान म्हणजे कोणतं, गीतामध्ये सांगितलेलं जे आत्मज्ञान तेच खरं ज्ञान आहे. ऐसिया रूढी अशा प्रकारची प्रसिद्धी वर्णिता याचं वर्णन केल्यामुळे वेदाते जयाची प्रौढी वाणिता, ज्ञान अशा प्रकारच्या प्रसिद्धीला जे आलेलं आहे त्याची प्रसिद्धी करत असताना वेदाला याची प्रौढी वर्णन केल्यामुळे कीर्ती चोखडी पातली जगी, सुंदर अशा प्रकारची चोखडी कीर्ती जगी पातली, म्हणजे वेदाला या ज्ञानाची प्रसिद्धी केल्यामुळे किंवा या ज्ञानाची प्रौढी महत्त्व सांगितल्यामुळे उत्तम कीर्ती प्राप्त झाली. हा झाला एक अर्थ. दुसरा, वेदांती म्हणजे वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्मज्ञान आत्मज्ञान म्हणून ज्याची प्रसिद्धी आणि मोठेपणा वर्णन केल्यामुळे वेदांत शास्त्राला प्रसिद्धी मिळाली. दोन्ही अर्थ होतील. वेदाला कीर्ती मिळाली
किंवा वेदांत शास्त्राला प्रसिद्धी मिळाली किंवा याच ज्ञानाला वेदाने स्वीकारल्यामुळे वेद प्रामाण्यामुळे जगात प्रसिद्धी मिळाली, असे 2-3 अर्थ तुम्ही घेऊ शकता. वेदाला मोठेपणा प्राप्त झाला, वेदांत शास्त्राला मोठेपणा प्राप्त झाला किंवा वेदांत शास्त्राने वेद यांनी या ज्ञानाचा गौरव केल्यामुळे त्या ब्रह्मज्ञानाला उत्तम कीर्ती प्राप्त झाली, असे 3 अर्थ घेऊ शकता. वेदाते जयाची प्रौढी वानिता कीर्ती चौखडी पातली जगी. हे ज्ञान इतकं स्वयंप्रकाश आहे आत्मज्ञान, याच्यामुळे आपली बुद्धी जाणते की नाही, आपले डोळे पण पाहतात, पण आपल्या बुद्धीला स्वरूप कळत नाही, आपल्या डोळ्याला स्वरूप कळत नाही. डोळ्याने आपण पदार्थ पाहतो, बुद्धी या पदार्थाचं ज्ञान करून देते, पण ज्या ज्ञानाचा प्रकाश मिळाला की बुद्धी पदार्थावरचं अज्ञानाचं आवरण दूर करते आणि पदार्थ उपहित चैतन्याला दाखविते. म्हणून बुद्ध्यादिके डोळसे, डोळसच आहे, पण हे जयाचे का कळवसे, ज्या ज्ञानाच्या बाबतीमध्ये हे सगळे आंधळे आहे. किंवा दुसरा अर्थ, बुद्ध्यादिकांना जर खरं ज्ञान प्राप्त झालं तर त्यांना हे ज्ञान, या ज्ञानाचा प्रकाश तिथे यावा लागतो. म्हणून कडवसा पडला, थोडासाही प्रकाश पडला की बुद्ध्यादिके डोळस होतात. एवढंच आहे असं नाही, सर्व जगाचं प्रकाशन करणारा मी, सर्व द्रष्टासुद्धा मी, जया पाहाला दिसे, जे ज्ञान उदयाला आल्याबरोबर सर्व द्रष्टा असणारा परमात्मा मी सुद्धा आत्मत्वाने प्राप्त होतो ना, त्याला आपण ओतप्रोत चिंतन म्हणतो. मनुष्याला देहापेक्षा वेगळा असणारा आत्मा मी कळावा आणि मीच आत्मा ब्रह्म आहे असं व्यापकत्वाने ज्ञान व्हावं, म्हणजे परिच्छिन्नतेची भ्रांती निघून जाते. आणि ब्रह्मचा आत्मा असं कळालं की परोक्षतेची भ्रांती निघून जाते. म्हणून मी सर्व द्रष्टाही दिसे पाहाला जया, ज्या आत्मज्ञानामुळे जीव ब्रह्म होतो आणि ब्रह्म आत्मा होतो. एवढं या ज्ञानाचं काय आहे, महात्म्य आहे. ते हे गा आत्मज्ञान, आत्मस्वरूपाला प्रकाशित करणारं, म्हणजे काय, अज्ञानाचं आवरण दूर करणारं. म्हणून उपचार केला प्रकाशित करणारं. वास्तविक ज्ञान आत्मस्वरूपाला प्रकाशित करतच नाही. ते हे गा आत्मज्ञान मज गौप्याचे हे गुप्तधन, जगाला मी कळत नाही म्हणून गुप्त आहे. आणि गुप्त असणारा परमात्मा त्याच्याही हृदयामध्ये लपून ठेवलेलं हे गुप्तधन आहे. मज गौप्याचे ही गुप्तधन, पण काय करावं, तू म्हणून आन केवी करू. तुझ्यासारखा भक्त माझ्या समोर आला, सखा समोर आला, तू समोर आहे म्हणून आन केवी करू. तुझ्यापासून मी वेगळा कसा राहू किंवा हे गुप्त असणारं ज्ञान तुझ्यापासून लपवून तरी कसं ठेवू, या कारणे तू समोर आला. म्हणून अर्जुना, हे पांडवा, आम्ही आपला हा गुप्त ठेवा, माझ्या हृदयामध्ये लपून ठेवलेला हा गुप्त ठेवा. धन तुझं दिदाला मी तुला देऊन टाकला बघा, तुझ्यासमोर प्रगट केला. का, कणवा जाकळीलेपणे, कणव म्हणजे दया आणि जाकळीले म्हणजे व्याप्त झाला, कृपेनं व्याप्त झाल्यामुळे हे ज्ञान मी तुझ्यासमोर प्रगट केलं आहे. किती भगवंताची दया आहे. फक्त अर्जुना तू आहे म्हणून माझं हृदय मला मोकळं करावं असं वाटलं. समोरचा व्यक्ती एवढा अधिकाराचा असावा की ज्या व्यक्तीने लपून ठेवलं आहे त्यालाही असं वाटावं याला सगळं मोकळं करून सांगावं. आणि ते अर्जुनासारखं देवाला पात्र मिळालं म्हणून देवाने सगळ्यापासून लपून ठेवलं, पण अर्जुनाच्या समोर मोकळे मनाने प्रगट केलं. हा प्रकार झाला कसा याचा विचार आपण उद्या करू. कुंडली कवरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.